Hello everyone, welcome back to our channel that is Ankit's and Ankita's Club. तर आज मी अंकितला टास्क देणार आहे. काल जसं त्यांनी मला टास्क दिलेला डिनरचा, आज मी त्याला लंचचा टास्क देणार आहे. तर आज लंचसाठी त्याचं पण फेवरेट आहे ते आणि माझं पण फेवरेट, दॅट इज अंडा राईस. तर ते तो दाखवणार, ती रेसिपी आज तो दाखवणार आहे. आणि ही जी रेसिपी अंडा राईस, अंकित त्यासाठी फेमस आहे आणि सगळ्यांना आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनाच आवडते ती रेसिपी. तर ती दाखवू. आणि हो, आज अजून एक ट्विस्ट येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, कारण आज आम्ही अक्षरा अनायशाला प्रँक पण करणार आहोत, तेही बघा. तर एंडपर्यंत हा व्हिडिओ आज बघा तुम्ही. सो लेट्स बिगिन. मित्रांनो बघा किती मस्त क्लायमेट झालं आहे बाहेर, पाऊस पण छान पडला आहे. बघा अशी एकदम मस्त झालं एकदम क्लायमेट. तर काय माहिती आहे का, ही चांगली वेळ आहे की अंकितला बोलायची अंडा राईससाठी. माझं लॉगआउट पण झालेलं आहे, ऑफिसचं काम पण झालं आहे माझं. आणि बघा हा इथे टी व्ही बघत बसला आहे अंकित. तू काल मला टास्क दिलेलास ना? तेच काल परवा एकच झालं ना. तर अबे साले, तर ऐक ना, आज मी तुला लंचचा टास्क देणार आहे. तुझी फेवरेट रेसिपी आहे ना, ती बनवायची आहे तुला आज. माझी फेवरेट रेसिपी मी तर भरपूर काय आहे, नेहमी जास्त बनवतो, आपल्या रिलेटिव्ह सगळ्यांना, आपल्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना आवडते आणि तू त्यासाठी फेमस पण आहे. अंडा राईस, तर ती तुला आज बनवायची आहे आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवायची पण आहे सगळ्यांना. तर ते पण ट्राय करतील ना त्यांच्या घरी. ते तर आहे, पण तू एक वेगळी तुझी स्टाईल दाखव ना, मग त्यांना समजेल तुझी स्टाईल पण ते लोक हे करतील, ट्राय करतील. चालेल. मँगो दिवसभर फक्त झोपा काढत असतो. मँगो हे बघ. तर गाईज प्लॅन असा झालेला आहे की अक्षरा अनायशाला आम्ही दोघं प्रँक करणार आहोत. तर हा जो आहे कॉकटेल मँगो, दिवसभर त्याच्यामध्येच ते घालवतात आणि जर तोच नसेल तर त्यांचं रिॲक्शन काय असणार, ते काय करतील ते बघण्यासाठी तुम्ही पण खूप हे असणारच. तर त्याला आम्ही थोड्या वेळासाठी आमच्या बाजूवाल्यांकडे ठेवणार आहोत. तुम्ही पण बघा, खूप मजा येणार आहे. सो लेट्स सी. आता अंकितनी स्टार्ट केलेली आहे रेसिपी. तर अंकित, फोडणीसाठी काय काय दाखव जरा, काय काय घेतलं आहेस तू? इथे मी ऑनियन कट करून ठेवलेला आहे, टोमॅटो, ग्रीन चिली. अच्छा, एवढंच लागतं, जास्त काही लागत जास्त काय नाही. पॅन ठेवला मी गरम करत. हा राईस आहे, तो उरलेला राईस होता तो. आपण भुर्जी कशी बनवतो, भुर्जी प्रॉपर भुर्जी बनवायची आहे. आणि हा राईस त्याच्यामध्ये ऍड करायचा, मिक्स करायचा, त्याला भुर्जी आहे. अच्छा, अंडा राईस. ठीक आहे. आपण तिखट वगैरे आपल्या म्हणजे आपल्या हिशोबाने. आता मला तिखट लागतं तर मी थोडा तिखट बनवतो, बाकीच्यांना पण आवडतं तिखट. पॅन गरम होतोय, त्यानंतर तो प्रॉपर गरम झाल्यावरती त्यामध्ये आपण ऑइल घेऊया. वा, चला बघा, मस्त अंकित बनवतोय आज. तुम्ही पण बघा अंकित कसं मस्त त्याची रेसिपी बनवतोय आज, आहे की नाही? आता आपण ऑइल घेतलेला आहे. ऑइल थोडं गरमच होऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला जे काय आहे फोडणीसाठी घालायचं आहे, बरोबर ना? ऑइल गरम झालं पाहिजे. तर अंकित, सगळ्यात पहिला तू अंडा राईस कधी बनवलेला सगळ्यात फर्स्ट टाईम? आता मला पण आठवत नाही कधी बनवलेला ते. मी एकदा बाहेर खाल्लेला स्ट्रीटवरती, म्हणजे ते बुद्धिगावची गाडी असते ना, तिकडे मी त्याला बनवताना बघितलेलं. बोललो की घरी पण ट्राय केला.
म्हणजे आपल्या लग्नाच्या अगोदरपासून बनवतोय मी. ते एक आहे की मित्रांनो, त्या बाबतीत मी आहे ना लकी आहे खूप, की मला म्हणजे जेवण बनवणारा नवरा भेटलेला आहे. म्हणजे मला काही टेन्शन नाही जेवणाची. म्हणजे कधी मला असं कंटाळा आला तर अंकित इज रेडी टू मेक. तर तेल गरम झालेलं आहे. आता हे सगळं आपण एकत्रच टाकायचं सगळं. एकत्र नंतर पण एकत्र होणार आहे ना. बरोबर, सगळं एकत्र गेलेलं आहे. आता कांदा थोडा हलका कलर चेंज करत आहे, थोडा रेड होत आहे. तर आपण त्याच्यामध्ये आता मीठ घालून घेऊया. अंदाजाने तुम्हाला जेवढं मीठ पाहिजे तेवढं, जास्त नाही कमी नाही, मीडियम. जास्त खारटपणा पण खूप जास्त मीठ घातल्यावर एकदम हे होतो. म्हणजे कसं नंतर आपण वरतून पण मीठ घेऊ शकतो ना. आणि आता हा रेड चिली पावडर, तिखट अंड घ्यायचं थोडं. तर राईसच्या हिशोबाने 2 अंडी घेतलेली आहेत. अच्छा. वाव, वास तर मस्त सुटलाय एकदम. सेम भुर्जी बनवतो तसंच बनवायचं आहे. तर आता 3:45 झाले टायमिंग. तर मी दोघींना घ्यायला जाईल स्कूलला आज. तर मी असं दाखवणार की मला पण नाही माहीत की काय झालं काय नाही. तोपर्यंत त्याच वेळात अंकित बाजूवाल्यांकडं आमचा जो कॉफी आहे त्याला ठेवणार आहे. तर बघूया. आता हा राईस जो आहे तो त्या भुर्जीमध्ये मिक्स करायचा फक्त, बस. बरं. हा तुम्ही ना नक्कीच ट्राय करा घरी. कारण काय माहिती आहे का, ते तुम्ही फ्राईड राईस पण विसराल, एवढा टेस्टी हा राईस लागतो. तुम्ही बघू शकता कलर पण चेंज झाला आहे. आणि हा रेडी झाला आहे भुर्जी राईस. थोडा अजून गरम होऊन देऊया आणि मग रेडी टू ईट. सकाळी नाश्त्याला उसळ केली होती, म्हणजे ह्यांच्या टिफिनला पण झाली दोघींना. ती पण मी अंकितला बोलले पाव आणायला. मस्त मिसळ पाव करून आपण दुपारी खाऊन टाकू. तर ते पण आता गरम करत ठेवते मी. अबे साले टाक अजून. जाडा झालाय. जाडा झालाय, अजून होईल जाडा. मला नाही फरक पडत. तर आणि हा कुकर काय डोक्यावर ठेवायचा तुझा? गजब बेइज्जती है. ही उसळ मस्त. आता अंकिता टेस्ट करून सांगेल कसा झालाय तो. खरं सांग ना. रुको जरा, सबर करो. थांब जरा, मला पीसफुली खाऊन दे. फर्स्ट क्लास, एक नंबर झाला ॲज युजल. मस्तच झालं. आणि आता मी पण टेस्ट करणार आहे. आता अंकित टेस्ट करणार आहे. आता बोल. गर्व है मुझे खुद पर.
मस्त झालं आहे, मस्त झालं आहे गाईस. तुम्ही पण ट्राय करा नक्कीच. अंकित अंडा राईस ह्याला नाव आम्ही देऊन फायनल केलेलं आहे. अंकिता आता रेडी होऊन बसलेली आहे, म्हणजे अक्षराला आणि अनायशाला आणायला चालली ती स्कूलमध्ये. आणि तिथून आल्यानंतर म्हणजे आल्यावरच त्यांच्यावरती एक प्रँक करणार आहे दोघींवरती पण. आम्ही असं सांगणार आहे की आमचा जो पेट आहे तो उडून गेला आहे, आणि हे ऐकून त्यांचं काय रिॲक्ट करतात ते लोक हे बघणार आहोत. ठीक आहे, तर तुम्ही मजा बघा नंतर. बाय. खाली मजा बच्चा जरा काय टीचर बोलली हा फोन दिलं का टी व्ही अगं खरंच गेलाय तो उडून. आता पप्पा बोलतायत काय? काय मम्मा ते बघ. हां दुसरा आणूया का आपण मग? दुसरा आणायचा. इकडे बघू ना मला सांग ना, मला सांग काय झालं इकडे. बरं इकडे ये ना तू. बघ अनु तो उडून गेलाय. पप्पा बोलतायत आता काय आपण दुसरा आणून ये इकडे. जाऊ दे, उडला तर उडला अनु, जाऊ दे ना, उडाला तो. त्याला पण उडायचं होतं, उडला तो. आता काय करणार? हा गेला आता, परत नाही येणार तो. जाऊ दे बाबा आता. चल जाऊ दे, उडला तर उडू दे आता. उडला क्या हुआ बच्चे रोए? क्या कर रहे हैं? रो रे. अक्षरा रडते. अरे रडू नको बाबा. कसा आला अनु? कैसा लगा? मजा? कसा वाटला प्रँक? दिस वॉज द प्रँक. कसा वाटला प्रँक? हो बरोबर भेटायला आला रे तुम्हाला. खुश झाला तुम्हाला बघून. घरात असा सन्नाटा झालेला, सन्नाटा. आता बघा तो पण किती एक्साइटेड होता तुम्हाला भेटायला. बघा हे बघ, हे बघ, हे बघ. कसं अनु, कसं फसवलं? दोघींना कसं वाटला प्रँक आजचा? नाही मला खरं वाटलं अक्षरा. हां अक्षरा तर रडायलाच लागली. आणि अनु तुला पण रडायला आलेलं? हां घाबरलेली तू पण. आला तो परत, आहे की नाही? तू नाही आला उडून. सो गाईस, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
बाय बाय बोल बाय बोल